कोकण महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील किनारपट्टीचा प्रदेश. या भूमीला हजारो वर्षांचा इतिहास आहे. महाभारतामध्ये या भूमीचा उल्लेख अपरांत नावाने आलेला आहे. जागतिक वारसा यादीमध्ये या भूमीतील जलदुर्ग समाविष्ट झालेले आहेत. स्वराज्याचे आरमार याच भूमीतील अशा या कोकण प्रदेशात आदिमानवाची अतिप्राचीन कातळशिल्प सापडली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कातळशिल्प सापडतात, जी जवळपास 10,000 वर्षांपेक्षा जुनी आहेत. ही कातळशिल्पे आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. नमस्कार, माझे नाव स्वप्नाली शशांक कुकरे. सुट्टीच्या दिवशी शिक्षकांसोबत आम्ही गावच्या सड्यावर कातळशिल्प शोधायला जातो. आजपर्यंत आम्ही 4 ठिकाणी कातळशिल्प शोधलेली आहेत, ज्यामध्ये जंगली प्राण्याचे आकार व काही आकृत्या सापडल्या आहेत. हा अमूल्य ठेवा जतन व्हायला पाहिजे, म्हणून आम्ही राखणदार ग्रुपच्या माध्यमातून काम करतो. धन्यवाद. माझे नाव गायत्री देशपांडे सावंत. शाश्वत विकासाला मायनिंग नावाचे ग्रहण लागल्याने पर्यावरणाबरोबर संस्कृतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील विरडी या गावातील मायनिंगमध्ये नष्ट झालेली कातळशिल्पे हे याचे मोठे उदाहरण आहे. धन्यवाद. माझे नाव प्रतीक अनिल गाडीगावकर. ऐतिहासिक स्थळांची निगा राखणे व त्यांचे जतन करणे हे आम्हाला इतिहास विषय सांगतो. म्हणूनच आम्ही आमच्या गावातील अतिप्राचीन कातळशिल्प वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. समस्या शोध. प्रागैतिहासिक कातळशिल्पे नष्ट होण्याचा धोका. मायनिंग, चिरेखाण व्यवसाय, आंबा काजू लागवडीसाठी कातळाची कटाई, औद्योगिक प्रकल्पासाठी कातळाची कटाई, गृहनिर्माण प्रकल्पासाठी कातळाची कटाई आदी कारणांमुळे कातळशिल्प नष्ट होत आहेत. समस्या समाधान. मायनिंग व्यावसायिक व कामगार तसेच चिरेखाण मालक व कामगार तसेच स्थानिक लोकांना कातळशिल्पांची ओळख करून देत आहोत. हजारो वर्षांचा इतिहास असणाऱ्या कातळशिल्पांचे महत्त्व फ्लेक्स, बॅनर, वर्तमानपत्र, सोशल मीडियाद्वारे जगासमोर आणण्याचा प्रयत्न चालू आहे. मानवी संस्कृतीचा मूळ सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी व्यक्ती व संस्था पातळीवर लोकांना प्रेरित करीत आहोत. या अतिप्राचीन कातळशिल्पांचा अभ्यास करण्यासाठी इतिहास संशोधकांना प्रेरित करीत आहोत. कातळशिल्पाचे जतन व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. नमस्कार, माझे नाव रिया जनार्दन कोकरे. कातळशिल्प नष्ट होऊ नये म्हणून या अतिप्राचीन कातळशिल्पांची माहिती व महत्त्व चिरेखाण मालकांना, कामगारांना व ग्रामस्थांना आम्ही सांगतो. कातळशिल्प जतन करण्याच्या दृष्टीने आम्ही जनजागृती करीत आहोत. राखणदार म्हणजे रक्षणकर्ता. आम्ही कातळशिल्पाचे राखणदार आहोत.